तर बदलापुरात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची छेड काढली। तरुणानं संगीता चिंदवनकर यांची छेड काढली। चिंदवनकरांसह त्यांच्या सहकार्याकडून तरुणाला चोप देण्यात आला। बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर झालेल्या आंदोलनानंतर चिंदवनकर यांची भूमिका जी आहे ती महत्त्वाची ठरली। कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी नीलम गोरेंनी एनसीसीएफला सूचना केलेल्या आहेत। त्यानुसार 2 दिवसात नाशिकच्या पिंपळगाव, विंचूर आणि उमराणे येथे केंद्र सुरू होणार आहे। कांदा खरेदी प्रत्यक्ष सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येते। त्यानुसार गोरेंनी एनसीसीएफचे मॅनेजर हर्षा कमानींशी दूरध्वनीवरून चर्चा केली। मीरा भाईंदरच्या भाजप नगरसेविका आणि महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील यांचा संख्या भाऊ राजेश चव्हाणला पॉस्को अंतर्गत अटक करण्यात आलेली आहे। अल्पवयीन मुलीवर अनेक वर्ष लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी राजेश चव्हाण अटकेत आहे। सभापती अनित पाटलांनी पदाचा गैरवापर करून पीडित कुटुंब आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव टाकत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टने हा आरोप केलेला आहे। तर या प्रकरणात तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे। स्वतःच्या भावांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे सिद्धही झालेले आहे। ज्या ऑडिओ क्लिप्स, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सरळ अनिता पाटील या त्या मुलीला धमकी देतात, जीवे मारण्याची धमकी देतात। म्हणजे कुठे ना कुठे महिला व बालकल्याण सभापतीचा हा गैरफायदा घेत आहेत। महिला व बालकल्याण समितीची सभापती असलेली अनिता पाटील आणि तिचे भाऊ हे दुष्कृत्य करतात। त्या भावाला अटक केली, त्यांनी त्याचा गुन्हा पण मान्य केला, त्याला आता पोलिसांनी पकडलेलं आहे। मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, मीरा भाईंदर शहरातील नेत्यांनी ह्या सगळ्या घटनेची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भात भेटणार आहे आणि असे गैरकृत्य करणाऱ्या लोकांना त्यांच्या पक्षातून त्यांनी हकालपट्टी करावी आणि त्याचबरोबर ही अनिता पाटील यांच्या भावांनी हे दुष्कर्म केलेले असे फक्त 1-2 नव्हे तर अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे, ही सुद्धा मला माहिती मिळाली। तर मीरा भाईंदर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उघड्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांना मनसेकडून चोप देण्यात आला। भर चौकात मनसे शहर अध्यक्ष संदीप राणेंनी हा चोप दिला। काश्मीरा ठाणा परिसरामध्ये उघड्यावर मद्यपान करून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास देणाऱ्यांचा सुळसुळाट जो आहे तो पाहायला मिळाला। तर ठाण्यामध्ये क्षुल्लक कारणावरून शाळा परिसरात मुलांची हाणामारी पाहायला मिळते। मुलांच्या हाणामारीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। चितळसर मानपाडा पोलिसांकडून अधिकचा तपास जो आहे तो सुरू आहे। तर पुण्याच्या लक्ष्मीनगरमध्ये तलवार बाळगणाऱ्यावर कारवाई करण्यात आली। त्याला एकाला अटक करण्यात आली। पुणे पोलिसांनी गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे। लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मासेमारी करणाऱ्या तरुणाकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलाय। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात ही घटना आहे। यावेळेला आंदोलनकर्त्यांची पोलिसांसोबत झटापटही झाली। येलदरी धरणामध्ये मासेमारी करू दिली जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला।